लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 17 तारखेला जमा होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरीमधल्या सभेमध्ये या मेळाव्यामध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे। जुलै-ऑगस्टचे पैसे हे राखी पौर्णिमेच्या पूर्वी बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील असं अजितदादांनी सांगितलंय। 6000 कोटींच्या फाईलवरती काल सही करून आलो असंही अजितदादांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नाही असं अजित पवार यांनी दिंडोरीमधल्या मेळाव्यामधून म्हटलेलं आहे। काल मी 6000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय। ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत। ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा। माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा। ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल। वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये आम्ही आमच्या माय माऊलीच्या करता, माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला। विरोधक आमच्यावर टीका करतात की म्हणे एक चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे। मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे तात्पुरतं नाही। महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। कायम पुढे 5 वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे। आमच्या भुजबळ साहेबांची अन्नपूर्णा योजना ही 3 गॅस सिलेंडरची, बळीराजा वीज सवलत योजना 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारपर्यंत, आणि मागेल त्याला ऊर्जा पंप सोलरचा तो त्या ठिकाणी देणार। अशा प्रकारे अनेक गोष्टी आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, 14 प्रकारच्या खरीप पिकांचा समावेश आणि रब्बीच्या 9 पिकांचा समावेश आहे। नमो शेतकरी सन्मान योजना, गरीब शेतकऱ्याला PM किसान सन्मान योजना, केंद्राची वर्षाला 6000 रुपये आणि आपली 6000 रुपये, अशा पद्धतीनं ती योजना देखील आपण त्या ठिकाणी राबवतोय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाखापर्यंत माझ्या त्या कुटुंबाला औषध पाण्याच्या करता मदत करणारी ही योजना आहे। पूर्वी 1.5 लाख होती, आता आपण 5 लाख केलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकासाची आहे। 18 ते 32 वयोगटातल्या माझ्या मुला मुलींच्या करता ही योजना आहे। त्याकरता देखील आपण 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली। आमचे देहू, आळंदी इथून माझी माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी निघती। पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाती। त्याच्यामध्ये दिंड्या असतात, त्या दिंड्यांना देखील मदत करण्याचा निर्णय या राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये घेतला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।